नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे आपण 5 टॉपिक संपूर्ण अभ्यासलेले आहेत। हे टॉपिक अभ्यासत असताना या टॉपिकची थिअरी अगदी लाईन टू लाईन अभ्यासली, बेसिक कन्सेप्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट अभ्यासलेले आहेत, सॉल्व प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व जे असतील पुस्तकामधले तुमच्या ते अभ्यासलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत। जर या टॉपिकची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि सोपा, त्याच्यामुळं या टॉपिक मध्ये सुरुवात करताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक थिअरीचा पार्ट व्यवस्थित समजेल। आतापर्यंत या टॉपिकची सर्व थिअरी अभ्यासलेली, सॉल्व प्रॉब्लेम 10 अभ्यासलेले आहेत। आज आपण 11 नंबरचा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी हे टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील या टॉपिकचे, तर त्या टॉपिकच्या प्लेलिस्टची लिंक, व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता काही विद्यार्थी या व्हिडिओमध्ये या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असतील, जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या ठिकाणी तुम्हाला तुमचा आवडीचा विषय अकाउंट हा सरळ सोप्या भाषेमध्ये अगदी सोप्या मेथडमध्ये शिकायला भेटणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट्स तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। आता कोणताही विलंब न करता आपण आपल्या आजच्या एक्झाम्पल नंबर 11 ला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत असताना सिंपल डिझोल्युशन अभ्यासलोय, ज्याच्यामध्ये सगळे पार्टनर सॉल्व्हंट असायचे। अशा वेळेस डिझोल्युशन कसं करायचं पार्टनरशिप फर्मचं ते समजून घेतलं। त्यानंतर आपण एक पार्टनर इनसॉल्व्हंट झाला, म्हणजे वन पार्टनर इनसॉल्व्हंट मध्ये म्हणजेच आपल्याला स्पेशल प्रोव्हिजन मध्ये डिझोल्युशन कसं करायचं ते समजून घेतलं। त्याच्यानंतर आपण 2 पार्टनरचा एक प्रॉब्लेम समजून घेतला आणि आता समजा ऑल पार्टनर म्हणजे सगळेच पार्टनर जर फर्मचे इनसॉल्व्हंट झाले तर डिझोल्युशन कसं होणार, म्हणजे अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा होणार। तर हे सुद्धा सोपंच आहे, अवघड असं काय नाही। पण त्यांनी थिओरिटिकल पार्ट मध्ये काय सांगितले ते समजून घ्यायचं। बघा, याच्यामध्ये एकच चेंजेस असणार आहे की आपण काय करायचो, रिअलायझेशन अकाउंट तयार करायचो, बरोबर। हे आपलं रिअलायझेशन अकाउंट आहे असं समजून घेऊया आपण, आणि याची डेबिट साइड आहे आणि इकडे क्रेडिट साइड आहे। डेबिट साइडला आपण असेट ट्रान्सफर करायचो, क्रेडिटला लायबिलिटी ट्रान्सफर करायचो। आता इन्सॉल्व्हन्सी पोझिशन म्हणजे सगळेच पार्टनर जर इन्सॉल्व्हंट असतील तर त्या लायबिलिटी पेड करू शकत नाहीत, त्याच्यामुळं आपण त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या नाहीत। तर ह्या क्रेडिटला ट्रान्सफर न करता जेवढ्या काही थर्ड पार्टी लायबिलिटीज असतील, म्हणजे 1, 2, 3, 4 काय असतील, त्यांचे सेपरेट लेजर तयार करायचे, म्हणजे सेपरेट अकाउंट ओपन करायचे आणि त्या अकाउंट थ्रू त्या सेटल करायच्या आहेत। म्हणजे आपल्याकडे जी कॅश असेल अवेलेबल ती त्यांना जेवढी होईल तेवढी देता येईल, सगळी देता येत नाही, इन्सॉल्व्हंट आहेत म्हणल्यानंतर त्यांची डेफिशियन्सीच राहते। आणि आता बघा, उदाहरणार्थ काय असू शकतं की या ठिकाणी बाबा क्रेडिटर्स असतील, क्रेडिटर्सला आपल्याला 10,000 रुपये द्यायच्यात, पण आपल्याकडे 5,000 शिल्लक आहेत। आपण ते 5,000 देऊन जे शिल्लक राहतील क्रेडिटर्सची 5,000 ते देऊ शकणार नाही आता फर्म। म्हणजे 5,000 आपण कुठं दाखवायचे, आपल्या डेफिशियन्सी अकाउंट एक तयार करायचं। काय तयार करायचं, डेफिशियन्सी, आणि त्या अकाउंटला हा बॅलन्स दाखवायचा असेल। एखादा पार्टनर जर सरप्लस असेल तर त्याचा बॅलन्स देखील डेफिशियन्सी अकाउंटला, आणि एखादा पार्टनर जर आपण त्याला काय म्हणू डेफिशियन्सी मध्ये असेल तर त्याचा अकाउंट देखील डेफिशियन्सी, त्याचा बॅलन्स देखील डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचा। एवढाच बदल, फक्त लायबिलिटी ट्रान्सफर करायचं नाही, लायबिलिटीचे सगळे अकाउंट तयार करायचे। मग आता थिओरिटिकल पार्ट 1-2 मिनिटात संपूया आणि आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। बघा, इफ ऑल पार्टनर आर इन्सॉल्व्हंट द थर्ड पार्टी लायबिलिटी कॅन नॉट बी एक्सपेक्टेड टू बी पेड इन फुल। काय सांगितलंय, ज्यावेळेस सगळे पार्टनर इन्सॉल्व्हंट होतात त्यावेळेस ज्या थर्ड पार्टी लायबिलिटी जे असणार आहेत त्या सगळ्याच पेड इन फुल होत नाही, म्हणजे सगळ्या पूर्ण पेड केल्या जाऊ शकत नाही। All the cash available together with whether can be recovered from the private estate of partner will be paid to the third party liability after the expenses of realization are met। म्हणजे काय, सगळ्या पार्टनर कडून पैसे एकत्रित जमा केल्यानंतर जर इन्सॉल्व्हंट झालेले असतील तर जेवढे काही जमा होतील तेवढे जमा करू त्यांच्या प्रायव्हेट इस्टेट मधून, आणि हे जमा झालेले पैसे
तुम्ही तुमचे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरू शकता असं त्यांनी सांगितलेले. द रिअलायझेशन अकाउंट शुड बी प्रिपेअर्ड ॲज युज्युअल बट थर्ड पार्टी लॅबिलिटी शुड नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मी तुम्हाला काय सांगितलं की रिअलायझेशन अकाउंट तयार केलं जातं, पण थर्ड पार्टी लॅबिलिटी आताच आपण समजून घेतलं थर्ड पार्टी लॅबिलिटी काय असतात बाहेरच्यांच्या, त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या जात नाही, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केल्या जात नाहीत. नॉर पेमेंट थर्ड पार्टी लॅबिलिटी टू डेबिटेड टू धिस अकाउंट. आणि जर थर्ड पार्टी लॅबिलिटीचं पेमेंट केलं तरी सुद्धा ते रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होत नाही. बघा लॅबिलिटी गेली की डेबिटला रेकॉर्ड करायचं, आता हे होणार नाही. लॅबिलिटी क्रेडिटला ट्रान्सफर करणार नाही, पेमेंट केलं डेबिटला सुद्धा रेकॉर्ड करणार नाही. म्हणून त्यांनी म्हणले द लॉस ऑन रिअलायझेशन शुड बी ट्रान्सफर प्रोपोर्शनेटली टू द कॅपिटल ऑफ पार्टनर इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. जो लॉस असेल रिअलायझेशनचा तो ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, डेबिटला, त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये प्रोपोर्शनेटली म्हटलंय त्यांनी. द अवेलेबल कॅश शुड बी देन द पेड टू द थर्ड पार्टी लॅबिलिटी. बघा जी काही कॅश आपल्याकडे अवेलेबल असेल ती थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरली जाईल थर्ड पार्टी लॅबिलिटीच्या रेशोमध्ये, म्हणजे त्यांचा बॅलन्स रेशो असेल, म्हणजे एकाचे 30,000 आहेत एकाचे 20,000, म्हणजे 3:2 या रेशोमध्ये त्या लॅबिलिटी पेड होतील. द अमाऊंट रिमेनिंग अनपेड टू बी ट्रान्सफर टू डेफिशियन्सी अकाउंट. जेवढी अमाऊंट आपण पेड करू शकतो तेवढी पेड करायचं. जसं इथं मी तुम्हाला सांगितलं 10,000 पेड करायचे होते, त्यातले 5,000 दिले, 5,000 राहिले ते डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचं, म्हणून त्यांनी डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचं राहिलेलं सांगितलेलं आहे. आणि नंतर हे अकाउंट काय करायचं, डेफिशियन्सी अकाउंट क्लोज करायचं, ते टॅली होत असतं. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी इनसॉल्वंट पार्टनर. आता याच्यामध्ये त्यांनी बघा काय सांगितले, स्टेप्स सांगितलेले आहेत. द पॉइंट टू बी रिमेंबर्ड बिफोर मेकिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी इन इनसॉल्वंट पार्टनर. फर्स्ट, ट्रान्सफर ऑफ सन्ड्री असेट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे सगळ्या सन्ड्री असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या, नॉर्मली आपण ते करतो तशाच. डोंट ट्रान्सफर आउटसाइड लॅबिलिटी. आउटसाइड म्हणजे थर्ड पार्टी लॅबिलिटी टू रिअलायझेशन अकाउंट. त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या नाही, म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला त्या ट्रान्सफर करायच्या नाही. मग काय करायचं, ओपन थर्ड पार्टी लॅबिलिटी अकाउंट सेपरेटली अकाउंट ओपन करायचं. फॉर एक्झाम्पल आपली थर्ड पार्टी लॅबिलिटी सन्ड्री क्रेडिटर्स आहे तर सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट ओपन करायचं. बिल्स पेएबल असणार आहे तर बिल्स पेएबल अकाउंट ओपन करायचं. बँक लोन असेल तर बँक लोन अकाउंट ओपन करायचं. मग अजून काय करायचं, ओपन डेफिशियन्सी अकाउंट. म्हणजे ज्या अकाउंटला म्हणजे बिल्स पेएबल आपण पूर्ण देऊ शकलो नाही, जेवढी अमाऊंट द्यायची राहिली असेल ती डेफिशियन्सीला मेन्शन करायची. ओपन डेफिशियन्सी अकाउंट आणि ट्रान्सफर डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल टू डेफिशियन्सी अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलचे डेबिट बॅलन्स डेफिशियन्सीला ट्रान्सफर करायचे. डेबिट बॅलन्स असेल तर तो क्रेडिटला ट्रान्सफर होणार आहे. आणि द अवेलेबल कॅश इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग थर्ड पार्टीज लॅबिलिटी. जेवढे आपल्याकडे पैसे असतील तेवढे सगळे थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरायचे. इफ देअर आर मोर दॅन वन देन इट देअर ड्यू प्रपोर्शन. म्हणजे समजा एक पेक्षा जास्त लॅबिलिटी असतील तर त्यांचा जो बॅलन्स रेशो असेल, फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स आहेत 30,000चे आणि बिल्स पेएबल आहेत 20,000चे, म्हणजे 30 आणि 20 चा रेशो काढला तर तो किती येतोय 3:2. मग त्यांनी असं सांगितलं, इन दिस केस द अवेलेबल बॅलन्स विल बी डिस्ट्रीब्युटेड इन द रेशो 3:2. These third party liabilities are discharged only up to possible limit and not fully. बघा आता या ज्या थर्ड पार्टी लॅबिलिटी जेवढ्या शक्य होईल, जेवढा आपल्याकडे कॅश असेल तेवढीच आपण पेड करू शकतो. सगळी तर ते देता येत नाही. इन्सॉल्वंट आहेत म्हणल्यावर सगळी लॅबिलिटी पेड होत नाही. जर इन्सॉल्वंट नसते तर ते लॅबिलिटी पेड करू शकत होते. आता इन्सॉल्वंट आहेत म्हणल्यावर सगळी लॅबिलिटी पेड होत नाही, जेवढी देता येईल तेवढी द्यायची. आता हेच आपण अकाउंटिंग उदाहरणाच्या मार्फत एक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेले, फर्स्टले एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. द बॅलन्स शीट ऑफ रुपाली, दीपाली अँड मिताली. तिघी जणी पार्टनर आहेत. फर्स्ट पार्टनर आहे रुपाली, सेकंड दीपाली आणि थर्ड वन मिताली आहे. हू शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:2:1. लॅबिलिटीला बघा त्यांनी काय दिलंय, कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. रुपाली दीपाली आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार, कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार. आता क्रेडिटर्स दिलेले आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स. हे लॅबिलिटीला म्हणजे क्रेडिट आपण काय करायचं, नॉर्मली रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. पण आता हे आपण अकाउंट तिथं ट्रान्सफर करणार नाही. आता हे सन्ड्री क्रेडिटरचं स्पेशल अकाउंट बनवणार. म्हणजे आपण काय करणार, क्रेडिटर्स अकाउंट स्पेशल बनवणार. त्याच्यानंतर दुसरी कोणती लॅबिलिटी बघा, बँक लोन लॅबिलिटी. मग हे बँक लोनचं सुद्धा काय करणार आपण, अकाउंट बनवणार आणि त्या ठिकाणी हे ट्रान्सफर करणार आहोत. मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, लक्ष द्या की हे जे क्रेडिटर्स असणार आहेत
हे क्रेडिटर्स आपल्याला क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला आणि बँक लोन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करावं लागतील. फिक्स असेटमध्ये गुडविल स्टॉक आणि ह्या दोनच असेट आहेत. आपण हे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहू, बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला आणि मिताली कॅपिटलचा बॅलन्स मिताली कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. आणि ऍडजस्टमेंटमध्ये काय सांगितले, वन द अबाउट डेली द फर्म वॉज डिझॉल्व अँड असेट रिअलाइज. असेट बघा रिअलाइज होत आणि काय काय रिअलाइज झाले, फिक्स असेट सोल्ड केल्यात 1,08,000, स्टॉक विकलेला आहे 1,04,000 आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत 6,000. अज्युमिंग दॅट ऑल पार्टनर आर इन्सॉल्वंट, सगळे पार्टनर इन्सॉल्वंट आहेत. आणि प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बँक लोन अकाउंट आणि डेफिशियन्सी अकाउंट. आपण तेच तयार केलेले, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, त्याच्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट, बँक लोन अकाउंट आणि डेफिशियन्सी अकाउंट. सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्टली बॅलन्सेस ट्रान्सफर करून घ्यायचे लॅबिलिटीचे. बघा लॅबिलिटीला काय आहे बघा, कॅपिटल बॅलन्स दिला रुपाली दीपाली, आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेले, त्या कॅपिटलच्या क्रेडिटला तो बॅलन्स लिहून घेऊ. चला कॅपिटल अकाउंटला. आणि बघा कॅपिटलच्या क्रेडिटला आपण त्यांचा बॅलन्स ट्रान्सफर करणार आहोत. कोणाचा दिलाय बघा त्या ठिकाणी, रुपाली आणि दीपालीचा 60,000 आणि 40,000. आपण जाऊया कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्या ठिकाणी लिहिणारे रुपाली आणि दीपालीचा बॅलन्स 60,000 40,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60 आणि 40,000 आपण लिहून घेतला, मितालीचा डॅश. आणि त्याच्यानंतर बघा क्रेडिटर्स दिलेले आहेत. क्रेडिटर्स आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार केले, त्याच्या क्रेडिट साईडला बघा क्रेडिटर्सच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी लिहून घ्यायची. क्रेडिटर्सची किती होती, 2,40,000 रुपये, तर ते त्या ठिकाणी लिहून घेऊया 2,40,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000. आणि बँक लोनचं सुद्धा बघा तसंच ट्रान्सफर करणार आहोत. किती, बँक लोन 1,00,000, बँक लोन अकाउंट तयार केले आपण, बँक लोन अकाउंटच्या क्रेडिटला 1,00,000 ट्रान्सफर करून घेऊया आपण, ₹1,00,000. आता इथं बँक लोन सांगताना काय सांगितलंय की बँक लोन साठी चार्ज ऑन स्टॉक म्हणजे स्टॉक तारणे, म्हणजे स्टॉक ज्यावेळेस विकणार 1,04,000 रुपयाचा, त्यातले 1,00,000 रुपये बँकचं लोन लगेच पेड करणार, 4,000 रुपये आपण कॅशला दाखवणार. कसं करायचं ते बघूया. तर आता पुढे जाऊया आपण असेटला. बघा सन्ड्री असेट दिलेले आहेत, गुडविल स्टॉक, ह्या दोन्ही असेट आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करणार. लिहिताना लिहिणार टू सन्ड्री असेट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार गुडविल अकाउंट 60,000 रुपये लिहिणार इनरला. एक असेट त्यांची फिक्स असेट द्यायची राहिली बघा, फिक्स असेट 2,18,000 ते लिहायचे आपल्याला. फिक्स असेट लिहूया आपण 2,18,000 ₹2,18,000 आणि स्टॉक 1,20,000 आहे, स्टॉक लिहूया 1,20,000 आणि याची टोटल आउटरला आपण लिहून टाकूया या ठिकाणी ₹3,98,000. देन नेक्स्ट बघा बँक अकाउंट, बँकचा बॅलन्स बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹2,000 ओनली, 2,000 रुपये फक्त बँकेकडं. आणि कॅपिटल बॅलन्स दिलाय मितालीचा, मिताली कॅपिटलच्या डेबिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट मितालीच्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत ₹40,000 40,000 रुपये. असेट ट्रान्सफर केलेले आहेत. फर्स्ट बघा ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, फिक्स असेट वेअर सोल्ड 1,80,000, स्टॉक 1,04,000 आणि बाकी काय असेट विकलेलंच नाही. मग आपण काय करणार, याची एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. मग पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाऊ आणि त्या ठिकाणी लिहूया बाय बँक अकाउंट, ऑब्लिक करूया आणि कॅश सुद्धा लिहू, बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, त्याला अंडरलाईन करू. आणि त्याच्यामध्ये दोन असेट विकलेत, फिक्स असेट आणि स्टॉक विकलेला आहे, तर आपण लिहूया त्या ठिकाणी फिक्स असेट आणि स्टॉक. फिक्स असेट बघा त्या ठिकाणी कितीला विकली आपण, 1,80,000 रुपयाला आणि स्टॉक 1,04,000 रुपयाला. मग आपण ती लिहून टाकूया 1,80,000 आणि 1,04,000. याची टोटल आपण आउटरला घेणार आहोत 2,84,000 रुपये. अमाऊंट लिहिणार 2,84,000 रुपये आउटरला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे हे 2,84,000 रुपये येणार आहेत, हे आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहून घेऊया टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार 2,84,000 रुपये डेबिट साईडला, बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन 2,84,000. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जो काही आपण स्टॉक रिअलाइज केलेला आहे बघा 1,04,000, ते लोन साठी तारण आहे. म्हणजे हे लोन आपण 1,00,000 रुपये 1,04,000 जी अमाऊंट आली आपल्याला, त्यातनं 1,00,000 रुपये जर लोन पेड केले तर आपल्याकडून बँकेतनं पैसे जातील. म्हणजे ज्या ठिकाणी लोन लिहिलेले ते जर पेड केले तर ते डेबिटला लिहावं लागेल टू बँक अकाउंट, बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. हे पेड केलं. अमाऊंट किती लोनची 1,00,000, जरी स्टॉक 1,04,000चा विकला तरी सुद्धा ते 1,00,000च आहे, 1,00,000 पेड करणार. आणि आपल्याकडे बघा हे लोन अकाउंट जे असणार आहे ते 1,00,000 रुपयाला डेबिट क्रेडिट क्लोज होईल, डेबिट क्रेडिट 1,00,000 क्लोज होणार आहे, लोनची बॅलन्सिंग फिगर म्हणजे लोन क्लोज होईल. आणि
आता हे 1 लाख पेड केले म्हणजे आपल्या कॅश अकाउंट मधनं पैसे गेले. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय बँक लोन. अमाऊंट लिहिणार 1 लाख रुपये. आय होप हे क्लिअर झालेले. नेक्स्ट बघा रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6000 आहेत. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹6000. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹6000 ₹6000. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये सगळ्या इफेक्ट करून घेतलेले आहेत. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. आपल्याला फर्स्टली रिव्हॅल्युएशन अकाउंट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. याची नेहमी डेबिटच टोटल असणार आहे 3,98,000 आणि हे 3,04,000 रुपये. सॉरी 4,04,000. तेच क्रेडिटला लिहिणार आपण 4,04,000 रुपये. आणि त्यातून आपण काय करणार आहोत हे 2,84,000 रुपये जर वजा केले आपले तर आपल्याकडे 1,20,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहील. हे आपण पार्टनरला हा लॉस आहे हा डिस्ट्रीब्यूट करणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला 1, 2, 3 आणि चौथोळीला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करूया आणि त्याच्यामध्ये आपले कंसात लिहू वाटलं तर लॉस आणि आपल्या पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट पार्टनर रुपाली, सेकंड दीपाली आणि थर्ड आहे मिताली. त्यांच्या रेशोमध्ये ते जर डिस्ट्रीब्यूट केले 48,000 48,000 आणि 24,000. बघा जो लॉस आहे त्याची टोटल आपण तो डिस्ट्रीब्यूट केला 48,000 आणि 24,000 रुपाली, दीपाली आणि मिताली या पार्टनरमध्ये. त्याची टोटल आउटरला येणार आहे 1,20,000 रुपये. आणि हा ट्रान्सफर करणार आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार टू रिअलायझेशन अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹48,000 48,000 अँड 24,000. 48,000 48,000 आणि 24,000 रुपये. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा पार्टनर्स कॅपिटलचा जर अंदाज घेतला आपण तर इकडे पहा याची क्रेडिटची टोटल जास्त आहे रुपालीची. किती रुपये 60,000 रुपये आहे. मग आपण ते 60,000 रुपये डेबिट क्रेडिटची टोटल डेबिटला लिहिणार 60,000 रुपये. बॅलन्सिंग फिगर राहील 12,000 रुपये. 60 मधून 48 वजा होतील 12 राहील. इकडे बघा 40,000 आहे आणि इकडे 48 आहे म्हणजे याची डेबिटची टोटल जास्त आहे 48,000 रुपये. तीच क्रेडिटला लिहिणार 48,000 रुपये आणि त्यातनं 40 जर वजा गेले तर राहतील 8,000 रुपये. आणि याची बघा 40 आणि 24 64,000 क्रेडिटची डेबिटची टोटल मोठी आहे. तेच लिहिणार इकडे 64,000. वजा होण्यासाठी काहीच नाही. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 64,000 रुपयेच राहणार. हे ज्या बॅलन्सिंग फिगर राहिलेले आहेत कॅपिटलच्या याला म्हणायचं ज्या क्रेडिटला त्याला लिहायचं बाय डेफिशियन्सी अकाउंट. आणि ह्या इकडे क्रेडिटला आहेत म्हणलं आपण जे डेफिशियन्सी अकाउंट तयार केले ना त्याच्या डेबिटला लिहायचं टू दीपाली कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹8,000 आणि टू मिताली कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 64,000 64,000 रुपये. आणि बघा इकडची जी टोटल आहे कोणाची रुपालीची ती डेबिटला आले याला लिहायचं टू डेफिशियन्सी अकाउंट. हे इकडे डेबिटला डेफिशियन्सीच्या क्रेडिटला लिहिणार बाय रुपाली कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार ₹12,000 12,000 रुपये. आय होप हे क्लिअर झालेलं आहे की बाबा आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स असायचा तो कॅशला ट्रान्सफर करायचा. पण इन्सॉल्व्हन्सी मध्ये तो कॅशला ट्रान्सफर न करता तो डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचा. आणि आता काय करायचं आपलं कॅश अकाउंटला बघा डेबिटची टोटल जास्त आहे. बघा डेबिटची टोटल किती येते कॅशच्या डेबिटची 0,0,0 4 आणि 2 6 8,8 आणि 2,200 2,86,000. तेच लिहिणार क्रेडिटला 2,86,000 आणि त्यातनं 1,06,000 जर वजा झाले तर आपल्याला कॅशची बॅलन्सिंग फिगर जी असणार आहे ती भेटणार आहे ₹1,80,000 1,80,000. किती भेटील 1,80,000. आणि हे 1,80,000 जे आहेत ते आपल्याला लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरायचे. जे लॅबिलिटीचे अकाउंट तयार केलेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण बघा या ठिकाणी क्रेडिटर्स आणि बँक लोन तयार केले. क्रेडिट बँक लोनचे पेड केलेत फक्त क्रेडिटर्सचे 2,40,000 द्यायचे राहिलेत. पण आपल्याकडे कॅशला पैसे किती दिसत आहेत आपल्याकडे 1,80,000 म्हणजे जेवढे आहेत तेवढे देऊया. आपण याला लिहिणार बाय सन्ड्री क्रेडिटर्स. हे इकडे क्रेडिटला सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹1,80,000 आणि बघा 2,40,000 आपल्याकडे कॅश होती 1,80,000 तेवढेच देऊ शकलो. मग आता हे आपण क्लोज करायचं अकाउंट. क्रेडिटची टोटल आहे 2,40,000. तीच डेबिटला लिहिणार 2,40,000 आणि त्यातनं 1,80,000 जर वजा केले आपण तर ते 20 आणि 40 60,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहणार आहे.
60,000 रुपये आपण लिहायचे बॅलन्सिंग फिगर आणि याला लिहायचं टू डेफिशियन्सी. हे पैसे देऊ शकत नाही, ते डेफिशियन्सीला ट्रान्सफर करायचं टू डेफिशियन्सी अकाउंट. कारण की सगळे पार्टनर इन्सॉल्वंट आहेत, क्रेडिटरचे 60,000 आपण देऊ शकलो नाही. मग इकडं डेबिटला डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय क्रेडिटर्स अकाउंट. आणि आता हे डेफिशियन्सी अकाउंट बघा, आपण आता इथं या ठिकाणी बँक लोन तर क्लोज केलं, आता डेफिशियन्सीच राहिले. हे टॅली झालं म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. बघा डेबिटची टोटल 0 0 0 8 4 12 हातचाला 1 6 1 7 72,000 डेबिट. आणि क्रेडिटरची टोटल फक्त या ठिकाणी लिहायची राहिलेली आपली किती रुपये आलती बघा, ती 60,000 रुपये आलती. 60 आणि 12 72,000 रुपये क्रेडिटची टोटल आहे. म्हणजे आपला डेफिशियन्सी अकाउंट क्लोज झालं, टॅली झालं, म्हणजे आपला हा प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे, प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.